नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. गेल्या 2 दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी ही 67वी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. या स्पर्धेमध्ये जवळपास 800 पेक्षा अधिक पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र फायनलला अशी काही गोष्ट झाली त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. जो फायनलचा राऊंड होता त्याच्यामध्ये शिवराज राक्षे असतील आणि पृथ्वीराज मोहोळ असतील यांच्यामध्ये फायनलची लढत झाली आणि पंचांचा जो निकाल होता हा निकाल संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही अमान्य असा निकाल आहे. या संपूर्ण घटनेवरती आणि या संपूर्ण गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत डबल केसरी महाराष्ट्र आपले शिवराज राक्षे आपल्या सोबत आहेत. दादा, तुझं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. माझा पहिला प्रश्न असा आहे की जी घटना झाली, ज्या एकंदरीत सगळ्या घटना घडल्या त्या दिवशी, ती नेमकी घटना कशा प्रकारे घडली, काय सांगशील? कुस्ती त्या ठिकाणी तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं असेल, मीडियाद्वारे पाहिलं असेल की कुस्ती बॉयफालचीत होती का नाही नव्हती. पंचांनी तो निर्णय डायरेक्ट देऊन टाकला की कुस्ती झाली. मी त्या ठिकाणी अपील केली होती, ज्युरीला मागणी केली होती की तो व्हिडिओ तुम्ही चेक करा, त्यानुसार मग तुम्ही काय डिसिजन असेल तो घ्या आणि जो तुम्ही डिसिजन घेईन तो मला मान्य आहे, तर तुम्ही व्हिडिओ एकदा चेक करा थर्ड अंपायरकडून. पण त्यांनी मी वेळोवेळी त्याकडे मागणी केली, परंतु त्यांनी ती मागणी फेटाळली आणि नकार दिला. टाळाटाळ करत होती सारखी. जी सदर घटना झाली, पंचांवरती हात उचलण्यात आला, या गोष्टीचा कुठेतरी पश्चाताप होते तुम्हाला की ही घटना योग्य आहे, या पंचांनी दिलेल्या निर्णयासोबत असंच वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, पंचांनी दिलेल्या निर्णयासोबत असंच वागलं पाहिजे. ईद येणाऱ्या पुढील पिढीला त्याचा म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे. कारण आज माझ्यावर अन्याय झालाय. ईद पुढं प्रत्येक खेळाडू जर असा अन्याय होत राहिला तर किती खेळाडूंचं या ठिकाणी नुकसान आहे. पंच काय त्यांचे फक्त 5-10 सेकंदापायी ते करून जातात, पण अख्ख्या आयुष्याची मेहनत असते पैलवानाची, खेळाडूची, त्याच्या घरच्यांची असेल, परत त्या मागचे कष्ट असतील, त्यासाठी लागणारा वेळ असतो, त्याला त्या पंचांची काही जाणीव नसते. तुम्ही एक स्टेटमेंट केलेलं मध्ये बोलता बोलता की मीडियासमोर स्टेटमेंट केलेलं की पंचांचा एक तरी मुलगा धड आहे का, याच्या कृत्यांमुळे. खरंच पंचांची एवढी दहशत या कुस्ती आखाड्यामध्ये आहे का? हा पंचांमुळेच तर कुस्तीचं सगळं नुकसान झालेलं आहे. कारण त्यांना वाटून तेव्हा ते पॅसिव्हिटी देणार किंवा पैलवानांना कसं हे करायचं, त्यानुसार मग पैलवानांचं नुकसान होते. मग आजपर्यंत कोणत्या एखाद्या मुलाचं, त्यांच्या मुलाचं कोणता पैलवान झालाय का तुम्ही चेक करू पण शकता. कारण ज्याचे कर्म त्याच्यापाशीच असते, शेवटी फिरूनच येतात. शिवराज, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या पंचांवरती नेमका वरदास्त कोणाचा आहे? कारण एकीकडे काल मीडियामध्ये संदीप बोंडवे असतील यांना विचारलं होतं की तुम्ही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात, राष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहात, कुस्ती शपथ घेऊन सांगा की ही कुस्ती चितपट झाली होती का? पण त्यांनी शपथ घेतली नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी हे नमूद केलंय की आम्ही कुस्तीची संघटना आहे त्याच्याशी व्हिडिओ डिस्कस करून तो व्हिडिओ दाखवून 1 आठवड्याभरानंतर आम्ही तुम्हाला त्यावरती उत्तर देऊ. हे उत्तर तुला योग्य वाटतंय? त्यांनी दिलेलं रिप्लाय हे तुला मान्य? सगळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांनी जो पाहिलेला आहे व्हिडिओ, त्यांना प्रश्न काय विचारला गेलाय की तुम्ही ते स्वतः सांगता की मी राष्ट्रीय खेळाडू आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारलाय की तुम्ही कुस्तीची शपथ घेऊन सांगा, ज्या कुस्तीने तुम्हाला लाल मातीने घडवले त्या लाल मातीची शपथ घेऊन सांगा की तुम्हाला कितपर्यंत योग्य आहे, ती कुस्ती झाली की नाही झाली. हा तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारलेला आहे, संघटनेशी प्रश्न नाही विचारलेला. तुम्ही संघटनेचं मत घेणार आणि मग तुम्ही सांगणार तुमचा वैयक्तिक काय प्रश्न आहे. तुम्ही आज सांगताय ना मी राष्ट्रीय खेळाडू आहे, तर मग त्या राष्ट्रीय खेळाडूच्या लेवलनुसार तुम्ही ठरवा ना की तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारला की त्यानुसार तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही टाळाटाळाचे प्रश्न का करताय तिथे, त्या ठिकाणी उत्तर का देताय? अख्ख्या जनतेने पाहिले ना त्या. नक्कीच अख्ख्या जनतेने तो जो निर्णय आहे तो दाखवलेला आहे आणि खरंच हा निर्णय अख्ख्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला पेचात घालणारा निर्णय होता. शिवराज, मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. तुझ्या अशा कृत्यामुळे, तुझ्या अशा वागण्यामुळे की जी घटना झाली त्यामुळे तुला असं वाटतं का कुस्ती क्षेत्राला गालबोट लागले म्हणून? नाही, या ठिकाणी मला नाही वाटत की गालबोट लागला असेल कुस्ती क्षेत्राला. कारण पंचांच्या चुकीमुळे हे गालबोट लागलेले आहे ह्या कुस्ती क्षेत्राला. कारण पंचांची ही चुकी एक कीड आहे या कुस्ती क्षेत्राला. कारण पंचांनी जर अशा प्रकारचे निर्णय जर तपासून जर तुम्ही पाहिले तर यापुढे असे खेळाडूंना अन्याय होणार नाहीये. आणि जर तुम्ही जर असंच जर करत राहिला तर खेळाडूंना अन्याय होणार. आणि येणाऱ्या पुढील भविष्य काळात जर आता मी जे टोकाचं पाऊल उचललं गेलं, जर तुम्ही वारंवार विनंती करत होतो की बाबा तुम्ही तो व्हिडिओ दाखवा, जर ती व्हिडिओ दाखवली असती तर मी कशाला हे टोकाचं पाऊल उचललं असतं ना त्या ठिकाणी. शिवराज, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या अगोदर देखील असं झालेलं आहे. मग चंद्रार पाटील असतील, सिकंदर शेख असतील आणि आता तू आहेस, या संपूर्ण घटनेकडे तू कसं बघतोस? आता एका खेळाडूची तळमळ एका खेळाडूलाच असते. आता काल चंद्रहार पाटलांनी काय ट्रीटमेंट दिली तर त्याला लात नाही घातली तर त्याला गोळ्या घातल्या पाहिजे. कारण त्यांच्या प्रकार त्यांच्याबद्दल पण हाच प्रकार घडला होता
ती एक पैलवानाच्या मागची पैलवानाची एक तळमळे, त्याच्या मागचे पैलवानाचे कष्ट, इतके वर्ष झाले पैलवान कष्ट करतो. आता आज या पैलवान एका पंचाच्या चुकीमुळे माझं नुकसान झाले. आज ते पण महाराष्ट्र केसरी झालं असतं तर DYSP साठी मी पात्र होतो. परंतु आज ह्या पंचाच्या एका चुकीमुळे ते नंतर न सांगताय की आम्ही नंतर पंचांवर काय अपेक्षा घेऊ. पण ही चुकी झाली याच्याबद्दल काय, आता ह्या नुकसान भरपाईचं माझं भरपाई तुम्ही देणार आहे का संघटना, की माझं एवढं नुकसान झाले त्याबद्दल तुम्ही काय कोण बोलतोय का? बरं, सर्वात महत्त्वाचा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी हे पण सांगितलं की 2009 साली जेव्हा त्यांच्या बाबतीत जेव्हा घटना झाली तेव्हा त्यांनी जीव देण्यासारखे त्यांच्या मनामध्ये विचार आले होते. शिवराज राक्षेची पुढची भूमिका कशा प्रकारे असणार? आता पण मला तसे तळमळ वाटते की माझी मानसिकता थोडी असली बाबा, की मला पण म्हणजे असं नको झालेलं आहे की एवढं कष्ट करून जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर मग असं मग आपण केलेल्या कष्टाचा उपयोग काय. आज माझ्या घरच्यांची पण मनस्थिती हलवलेली, आई पण कालपासून टेन्शनला आहे मनस्थितीमध्ये, वडील असतील. जर आपण एवढं सच्चाईने वागतोय तर असं हे प्रकारचं फळ आपल्याला काय भेटते. काका पवार आहेत, त्यांच्या तालमीतले जे पैलवान आहेत त्यांच्यावरती वारंवार अन्याय होतोय, एकंदरीत त्यांना टार्गेट केलं जातं का या कुस्ती संघटनेकडून? आता काका बाबांना टार्गेट करायचं तर समजा आता 4-5 पैलवानांवर बंदी घातलेली आहे. आता काल आमच्या दोघांवर पण निलंबनाची गोष्ट केलेली आहे. आता 3-4 पैलवानांनी हायकोर्टाकडे धाव घेतलेली आहे. आता बघू त्यातनं काय होईल ते निघून ते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि काळजीपूर्वक आहे, कुस्तीचा आखाडा हा राजकीय आखाडा होतोय का, काय वाटतंय? आता कुस्तीचा आखाडा आता तुम्ही अख्ख्या जनतेने पाहिलेलं आहे. आता मी काय प्रतिक्रिया आहे? मी याबद्दल काय बोलू शकतो, माझा फक्त आक्षेप हा पंचांवर आहे, कारण पंचांच्या एका चुकीमुळे माझं आज करिअरचं वाटोळं झालेलं आहे. कारण महाराष्ट्रातून लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत की एकंदरीत शिवराज राक्षे संदर्भात जे झालं त्या संदर्भात एकटा शिवराज राक्षे नाही हरला तर यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती देखील हरलेली आहे, असं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे. कशा प्रकारे बघतो त्यांच्याकडे? आता सर्व जनतेने पण पाहिलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने, की काय निर्णय झालेला आहे, चुकीचा निर्णय झालेला आहे. आणि ह्या पंचांच्या अशा जर चुका जर असतील आणि जर त्यांना जर तुम्ही संघटना जर त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना जर पाठबळ देत असेल तर हे फार महत्त्वाची चुकीची गोष्ट आहे. तुम्ही पैलवानाला सपोर्ट करा, पण हे अशा नालायक पंचांच्या नादी लागून तुम्ही संघटनेचं नाव बरबाद करून घेऊ नका. अध्यक्षांनी, कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांनी असं स्टेटमेंट केलंय, जर पंचांवरती वारंवार हल्ले झाले आणि जर पंचांनीच सामने खेळवण्यासाठी का सामन्यांमध्ये उभा राहायला नकार दिला तर यापुढे कुस्ती स्पर्धा होतील का, काय वाटतं? आणि जर ह्या ठिकाणी जर पैलवानावर सारखा जर पंचांनी अन्याय केला आणि जर या ठिकाणी जर कुणी जर हा असा आवाज जर उठवला गेला नाही तर येणाऱ्या पुढे भविष्य काळात जी कुस्ती का आता जी ओढ लागलेली पैलवानांची तर अजिबात पैलवान ह्या कुस्ती ओढले जाणार नाही. आणि हे कुस्ती अशा प्रकारे कुस्तीची म्हणजे संपुष्टात येईल जर असं जर पंचांनी जर निर्णय अन्याय घेतला तर. आणि जर मुलंच नाही केली तर तुमच्या स्पर्धा कशी काय भरणार ना? नक्कीच. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या दिवशी त्या स्पर्धा होत्या त्या दिवशीपासून तुमच्या आई वडील हे सातत्याने देवासमोर होते आणि एकंदरीत हा निर्णय धक्कादायक होता, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीच धक्कादायक होता. घरचे या धक्क्यातनं सावरलेत का किंवा तू सावरलेस का? आता धक्क्यातनं साहजिकच कोण सावरले गेलेलं नाही, कारण आता हे तोंडाकाशी आलेला हे होता, घास होता. परंतु जर एका पंचांच्या अशा जर चुकीच्या निर्णयामुळे जर एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल आणि त्यात जर संघटना त्या पंचांच्या पाठीशी जर असेल, त्यांच्यावर कोणती कडक कारवाई करत नसेल आणि थेट आमच्यावरच खेळाडूंवर डायरेक्ट कारवाई करता, मग तुम्ही पंचांवर त्या ठिकाणी कारवाई काय केली गेली नाही? पंचांनी त्यांची चुकी होती, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे, त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे पण मागितलेले. जर पंचांच्या एका चुकीमुळे जर खेळाडूचं नुकसान होत असेल तर त्या पंचांवर पण तुम्ही आक्षेप घ्या ना काहीतरी. काय झाले पाहिजे? पण जर एखाद्या खेळाडूने चुकी केली तर त्याला 3 वर्षासाठी कारवाई केली जाते, त्याला 3 वर्षासाठी बंदी घातली जाते. पंचांकडनं जर एखादा डिसिजन चुकला तर त्याच्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे? आता चंद्रकांत पाटलांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे त्या ठिकाणी, त्यांनी तरी उत्तर दिले, पण संघटनेने त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे ना. आता खेळाडू आता काय गप बसणारे नाहीयेत. जर प्रत्येक खेळाडू गरीब कुटुंबातला आहे, दिवस रात्र कष्ट करत राहतो, याची ह्या त्या पंचांना काय जाणीव आहे का? तुम्ही फक्त 2-4 सेकंदापायी कुस्तीचा निर्णय देऊन टाकताय आणि परत त्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष करताय, हे चुकीचं आहे ना त्या ठिकाणी. सर्वात मोठा प्रश्न आणि शेवटच्या प्रश्नाकडे येऊया की शिवराज या नावामध्येच ताकद आहे. खरं शिवराज हा नेहमी आपल्या गोष्टीसाठी, आपल्या कुस्तीसाठी, आपल्या लोकांसाठी नेहमी लढत आलेला आहे. एक
डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आहे, खूप सर्वसामान्य घरातून आलेला हा कुस्तीपटू आहे, त्याच्यावरती हा झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. एका 10 सेकंदाच्या पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे एका कुस्तीपटाचं 10 वर्षापाठीचं आयुष्य बर्बाद होतं. याला सर्वात मोठा जबाबदार कोण, असा संतप्त सवाल संपूर्ण महाराष्ट्रातून विचारतायत. सर्व महाराष्ट्राला एकच अपेक्षा आहे की याच्या पुढं तू काय करणार आहेस. याच्या पुढं शिवराज राक्षे आम्हाला मैदानात दिसेल की या पुढं शिवराज राक्षे जी सदर घटना झाली त्या संदर्भात संघर्ष करताना आम्हाला दिसेल. काय सांगशील? आता या ठिकाणी कुस्तीचं माझी कंटिन्यू चालू राहणार आहे. जनतेचा मला आशीर्वाद आहे, जनतेचं मला पाठबळ आहे आणि जनतेचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि त्यांची अपेक्षा आहे की अजून मी खेळावं आणि मी खेळत राहणार आहे या ठिकाणी. कुठल्या ह्याच्या अगोदर ही घटना झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आले का, कुठले कुस्तीपट्टे असतील जे नामांकित आहेत त्यांचे फोन आले, त्यांनी तुझी पाठराखण केली का? बरेच आता जणांचे फोन आलेले आहे या ठिकाणी की म्हणजे पाठराख केलेली आहे भरपूर जणांनी. म्हणजे हा चुकीचा निर्णय, काय तू टेन्शन घेऊ नको म्हणले. परत येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला पण अजून स्पर्धा खेळायची आहे, आपल्याला काय हार मानायची नाही आहे. हार जित ही खेळात होत असते, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ह्या चुकीच्या पंचांच्या निर्णयामुळे जर खेळाडूचं नुकसान होत असेल तर मी भविष्यात हे सांगू इच्छितो की आज माझं नुकसान झालं, इथनं पुढे येणाऱ्या काळात कोणत्याही खेळाडूचं नुकसान झालेलं नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र जनतेला काय सांगशील की यापुढे आता यापुढे शिवराज आम्हाला मैदानात दिसणारच आहे, पण महाराष्ट्राचे जे लोक आहेत त्याचे जे प्रेमापोटी तो उद्रेक बाहेर येतो, त्या लोकांना काय सांगशील? आज सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला आहेस तू शिवराज. आज लोकांच्या मनामध्ये खूप भावना आहेत की तिसरा महाराष्ट्र केसरी हा आमचा शिवराज राक्षस होता. आज लोकांच्या मनामध्ये भावना दुखावल्या असतील या निर्णयामुळे, त्यांना काय सांगशील? जनतेचा मला खूप आशीर्वाद आहे आणि त्यांचं खूप माझ्यावर प्रेम आहे. असं त्यांचं प्रेम माझ्यावर आयुष्यभर राहू द्या आणि येणाऱ्या भविष्य काळात तुमचं जे स्वप्न असेल ते पूर्ण करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद तू शिवराज आमच्याशी बोला. एकंदरीत जर बघायला गेलं तर एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये एका पंचाच्या निर्णयामुळे एका कुस्तीपट्टाचं आयुष्य अक्षरशः बर्बाद होऊ शकतं. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवराज राक्षे. या संपूर्ण घटनेबाबत कुस्ती संघटना असतील यांना जाग कधी येणार? कारण जर 10 सेकंदाचा निर्णय जर चुकीचा दिला तर एका कुस्ती पैलवानाची 10 वर्षाची मेहनत, ती मेहनत त्याचीच नसते, ती मेहनत त्याच्या कुटुंबाची असते, त्यांच्या मित्राची असते, त्याच्या नातेवाईकांची असते आणि संपूर्ण गावाची असते. या मेहनतीचं फळ जेव्हा आपण घेत असतो आणि जेव्हा मेहनतीचं फळ जेव्हा तोंडावरती असतं आणि असा चुकीचा निर्णय येऊन जेव्हा एखाद्या कुस्ती पैलवानाला दाबलं जात असतं, याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल महाराष्ट्र विचारत आहे. कॅमेरामन अक्षयसह मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, खेड.